नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्याच्या मराठी व्लॉगमध्ये. मी आहे प्रियंका विस्पुते, ऑनर ऑफ द सप्तशृंगी क्रिएशन्स अँड सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तर मैत्रिणींनो, आज तुम्हाला मी अशी महेश्वरी दाखवणार आहे. ही महेश्वरी तिच्या नावाने नाही, तर साऊथमधील एका अभिनेत्रीने वेअर केल्यापासून प्रचंड व्हायरल झाली आणि त्याच अभिनेत्रीच्या नावाने ही ओळखली गेली. बऱ्याचशा अभिनेत्री असतात ज्यांची झिरो झिरो फिगर साईज असते किंवा बऱ्याचशा अभिनेत्री अशा असतात ज्या खूप स्लिम ट्रिम असतात आणि त्यांनी साडी वेअर केली, तिचं तसं वेट आहे म्हणून ती साडी सुंदर दिसते असा भ्रम आपल्याला कधीतरी होतो. पण नाही, आज हे सगळं खोटं मी ठरवणार आहे. साऊथची अभिनेत्री ती म्हणजे नयनतारा आणि नयनतारा यांनी काही दिवसाआधी आपल्या एका इव्हेंटमध्ये ही साडी वेअर केली आणि इतक्या सुंदररित्या ही साडी त्यांनी कॅरी केलेली होती. ॲक्चुअली त्या खरं तर हेवी नाहीयेत किंवा जाड नाहीयेत, पण त्यांचे बोन इतके हेवी आहेत, की ही साडी त्यांना वेअर करावीशी वाटली कारण लूक त्यांचं तेवढं प्रिटी यायला पाहिजे आणि ती इतकी सुंदर दिसत होती. त्यावेळेपासून आमच्या पण व्यावसायिक क्षेत्रामध्ये या साडीला नयनतारा बॉर्डरच म्हणतात आणि ही प्रचंड व्हायरल झाली आणि नयनतारा बॉर्डर जी आहे, ती तुम्हालाही असं वाटत असेल, की माझं वेट जास्त आहे किंवा आमच्याकडे बाळ आहे किंवा बऱ्याचदा असं होतं, की प्रियंका सगळ्याच साड्या वेअर केल्या, की मी जाडच दिसते. त्यावेळी तुम्ही या अभिनेत्रीचा फोटो बघू शकतात. इतकं छान वजन असताना सुद्धा एखादी साडी इतकी सुंदर दिसू शकते का? तर येस, नक्कीच दिसू शकते. मला असं वाटतं साड्या या ज्या आहेत ना, त्या अगदी बारीक मुलींपेक्षा एक योग्य वजन असलेल्या स्त्रियांवरती जास्त शोभून दिसतात आणि ह्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे नयनतारा आणि हीच नयनतारा साडी आपण बघणार आहोत. या नयनतारा साडीमध्ये त्यांनी सुरेख असा जांभूळ कलर वेअर केला होता, पण मी 15 कलर आणलेले आहेत तुमच्यासाठी खास. प्राइस आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 4200. जर आपण या साडीची बॉर्डर बघितली, एका विशिष्ट स्वरूपात ही जी साडी आहे, तिचं काम जे आहे ते केलेलं आहे आणि सुंदर अशी ही साडी आहे. बेस्ट असं हे कलेक्शन आहे आणि याच्या काठांना मॅच होईल असे याचे बुट्टे आहेत आणि बेस्ट कलेक्शन येऊन ही सुंदर साडी बनवलेली आहे. आता मी जो रंग वेअर केलेला आहे ना, आता हा रंग कोणता आहे प्रियंका, असा जर प्रश्न तुमचा असेल, तर मी तुम्हाला अगदी सांगू शकते. साऊथमधील कुंकू आपण जे बघतो ना, थोडंसं असं मेहरून ब्लॅक कलरचं, रेड कलरचं, मेहरून रेड कलरचं सॉरी. एक्झॅक्टली मेहरून रेड कलरचं हे कुंकू कलर आहे साऊथमधला आणि साडी जी फेमस झाली आहे ती साऊथमधल्या ॲक्ट्रेसमुळेच. त्यामुळे म्हटलं कलरही असा काहीतरी घालूयात जो साऊथलाच टच होणारा असेल. पण साडी मात्र आपली महेश्वरची आहे. ती म्हणजे महेश्वरी सिल्क. जवळ-जवळ 60-40 किंवा 50-50चं रेशो आहे सिल्क आणि कॉटनमधला आणि तुम्हाला मला सांगावंसं वाटतंय, की या ज्या साडीज आहेत, ज्या पूर्ण जगभरामध्ये महेश्वरी फेमस आहे, त्या कॉटन बाय सिल्क. म्हणजे कॉटन आणि सिल्कचं प्रमाण जे आहे ते जवळ-जवळ एकसारखं साड्यांमध्ये वापरण्यात येतं. त्यामुळे फील जो आहे तो सिल्क विथ कॉटन या दोघांचा येतो. मसराईज फील येतो आणि बेस्ट असं कलेक्शन आहे. 4200 प्राइस आहे. तर जाऊयात आपण आजच्या नेक्स्ट कलरकडे आणि होय, नयनताराने जसे सेट आज घातलेले होते तिच्या इव्हेंटच्या वेळी, एक्झॅक्टली तसे मी सेट आजचा कॅरी केलेला आहे आणि असे बरेचसे सुरेख सेट प्रत्येक साडीबरोबर तुम्हाला दाखवणार आहे. प्रत्येक सेटवरच्या एम-आर-पी वरती 20% डिस्काउंट आहे साडीबरोबर जर ऑर्डर केलात तर. जाऊयात आपण आजच्या नेक्स्ट साडीकडे. नयनतारा अभिनेत्रीने वेअर केलेली साडी आणि ही अतिशय सेम आहे आणि त्यांनी वेअर केलेला सेट त्यासारखाच नाही, पण त्यापेक्षाही सुंदर सेट तुम्हाला मी आज इथं सजेस्ट करणार आहे. तो म्हणजे हा. याचे जे क्रिस्टल्स आहेत ना, ते टोटली असे आईस ब्लू कलरचे क्रिस्टल्स आहे आणि ते या साडीच्या कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशनवरती इतके प्रचंड सुंदर दिसले आणि प्लीज ज्यांनी ही नयनतारा घेतली आहे, त्या प्रत्येकाला मला असं सांगायचंय, की तुम्ही एक तरी सेट मोत्याचा याबरोबर नक्की कॅरी करा. साडी अतिशय सुंदर आहे, बेस्ट असं कलेक्शन आहे, युनिक अशी साडी आहे. उत्तम लुक येऊन रनिंग असं ब्लाउज. पहिली वट सावित्री पौर्णिमा आहे आणि ऑफिसलाही जायचंय. सगळाच गोंधळ झालेला आहे. त्यामुळे काय मी करू? तर नयनतारा ही सुंदर साडी घे. या साडीचे काठ इतके सुंदर आहे. या साडीचा बुट्टा अतिशय छान आहे. त्यामुळे ऑफिसमध्येही जर दिवसभर कॅरी केली तरीही प्रॉब्लेम येणार नाही. इतकी लाईट वेटेड साडी आहे. आणि या सुरेख साड्यांवर जर तुम्ही असे सेट वेअर केले तर ते आणखीनच छान दिसतील. कारण हे जे लूक आहे ना ते परफेक्ट लूक आहे. काहीही वेअर करायची गरज नाही. मस्त असा मोत्याचा छान छोटासा मोती सेट आणि खाली तुमचं मंगळसूत्र. बस. गजरा लावायला विसरू नका. हिरवा चुडा भरायला विसरू नका. याच्यातच तुमचं लूक परफेक्ट होणार आणि छान होणार. बेस्ट साडी आहे. सुंदर असं कलेक्शन आहे आणि छान असं रनिंग याचं ब्लाउज आहे. रंगात रंग तो म्हणजे ब्लू रंग. त्यात रॉयल ब्लू आला तर प्रश्नच संपला असं मी म्हणेन. एवढी सुंदर ही साडी आहे. एवढं सुंदर या साडीचं लूक आहे आणि साडी अतिशय भारी आहे. साडीचा पदर
कलर म्हणू देत, साडीचं लुक म्हणू देत, सगळं उत्तम आहे. शेवटपर्यंत भरीव रनिंग असं ब्लाउज आहे. माझा सगळ्यात फेवरेट कलर आहे हा मॅजिक मजेंडा. यामध्ये बैंगनी विथ मजेंडा कलरचं जे कॉम्बिनेशन घातलंय ते एवढं सुंदर दिसतं आहे आणि अतिशय सुंदर ही साडी आहे. आणि या साड्यांवरती तुम्ही ज्यावेळी एखादी सुरेख मोत्याची ज्वेलरी कॅरी कराल त्यावेळी या साड्यांचं जे सौंदर्य आहे ते पूर्ण सुंदर आणि छान होणार. वटपौर्णिमा आहे त्यावेळेसाठी अतिशय सुंदर कलेक्शन रनिंग. रामा मोरपंखी रंगाची ही सुंदर साडी, जसा मोराचा असा गर्द पिसाऱ्यामध्ये रंग उमटतो ना, एक्झॅक्टली ते शेड आलेली आहे आणि इतकी सुंदर दिसती आहे की मला असं वाटतंय की तुम्हाला फील होईल की प्रियंका खरंच मनापासून कलर्स बनवले. इतकी बेस्ट आणि नयनतारा साडी, त्यात जर वाईन कलर आलाय तर मग सगळं विसरायला होणार, हे 100% खरं आहे. म्हणजे इतकी सुंदर साडी आहे ही, इतकं सुंदर या साडीचं लुक आहे की सगळं 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 भारी आहे. साडी दिसताना छान आहे, शेवटपर्यंत भरीव मस्त केशर रंग आलाय बरं का इथं. केशर मध्ये कधी लाल, कधी ऑरेंज, कधी अशी सुंदर मेहरून छटा जी येते ना दुधात टाकल्यावर, त्या सगळ्या छटा मला वाटतं या साडीमध्ये उतरलेल्या आहेत आणि साडी अतिशय सुंदर आहे. आणि ग्लोई कलर आहे साडीचा, लुक अतिशय छान आहे. प्रियंका साडी फुगेल का? अजिबात फुगणार नाही. जगात भारी असणारं जर लुक कोणत्या साडीचं आहे ना मैत्रिणींनो, तर ते या साडीचं आहे. अतिशय सुंदर, बेस्ट, शेवटपर्यंत भरीव. साडी न फुगणारी आहे, शेवटपर्यंत छान आहे, सुंदर युनिक रनिंग ब्लाउज. मी वेळ केलेली साडी नाही मिळाली तर नाराज नका हो मैत्रिणींनो, त्यावेळी ऑप्शन हे लाल रंगाचं धरा. हा पण लाल कलर आहे, पण कुंकू लाल कलर, एक्झॅक्टली लाल, सुरेख, सुंदर, डार्क टोन, रिच लुक आणि अल्टिमेट कलेक्शन. बेस्ट साडी आहे, सुंदर आहे, छान असं पिंकिश रेड कलर आहे ऍक्च्युली हा, म्हणजे सुंदरच दिसतोय. आणि छटा इतकी छान आहे की मला इकडनं खरं तो तसा दिसतोय डाळिंबी कलर, बट इकडनं तो एक्झॅक्टली रेड मॅट असा कलर आहे. मस्त कलेक्शन आहे. 4200 प्राइस. डार्केस्ट असा नीलम कलर आहे, असा नीलम म्हणजे मी एक्झॅक्टली माझ्या आधी खड्याला बघितलं की याला जर आम्ही अजून डार्क केलं ना तर हा असा दिसणार. हा इतका सुंदर रंग आहे, सुंदर कलेक्शन आहे. 4200 प्राइस आहे आणि मला असं वाटतं की हे खूप रिच कलेक्शन आहे. फक्त तुम्हाला आता हे बघायचं की बाबा तुम्हाला रंग मिळतायत का, त्यामुळे फास्ट बुक करा. सुंदर छान मस्त रनिंग. रुबी कलर आलेला आहे, म्हणजे माझा डायमंड मधनं सगळ्यात आवडीचा जो डायमंड आहे तो रुबी आहे, पण अनफॉर्च्युनेटली तो मला माझ्या राशीनुसार मला तो मॅच होत नाही, तर मी सगळ्यात पहिले रुबी वेअर केला असता. कारण हे पण आहे बघा, हे रुबी कलर आहे, तुम्हाला दिसतंय, म्हणजे इतका सुंदर चमकतो तो रुबी आणि खरोखर क्लासिक. म्हणजे ही साडी ज्यांनी घेतली ना, प्लीज तुम्ही हा रुबी सेट घ्यायला विसरू नका प्लीज. साडी अतिशय सुंदर आहे, मस्त कलेक्शन आहे, रिच असं लुक आहे, शेवटपर्यंत भरीव येऊन रनिंग ब्लाउज. मेहंदी कलर हा अतिशय अट्रॅक्टिव्ह कलर आहे. म्हणजे तुम्ही जर असा छान न्यूड मेकअप केला ना मेहंदी कलर वरती, तर तुम्ही इतक्या छान दिसाल. आणि डुई मेकअप किंवा मग मॅट फिनिश या सगळ्यात पेक्षा लाईट मेकअप शेड्स या रंगावर अधिक स्टायलिश लुक तुम्हाला क्रिएट करून देतील आणि हा अतिशय सुंदर आहे. गजऱ्यांबरोबर, मेहंदी बरोबर शोभून दिसणारा रंग म्हणजे हा सुंदर आहे, छान आहे, शेवटपर्यंत भरीव उत्तम ब्लाउज रनिंग असं आहे. 4200 असा मस्त मिडनाईट ब्लू कलर आलेला आहे. मिडनाईट ब्लू कलर हा स्वतःमध्ये सुंदर आहे. डार्क टोन आल्यामुळे हा इतका छान दिसतोय की प्रत्येकाला हा रंग हवा असा वाटेल आणि खरोखर सुंदर आहे, बेस्ट आहे. शेवटपर्यंत भरीव देखील आहे, रनिंग ब्लाउज आहे. सुंदर असा साडीचा रंग आहे जो की असा मस्त पैकी ज्याला आपण म्हणतो ना ऑलिव्ह गोल्ड कलर, एक्झॅक्टली ऑलिव्ह गोल्ड कलर आहे. अतिशय सुंदर अशी ह्या साडीची छटा आहे आणि अतिशय सुंदर ही साडी आहे. साडी दिसताना खूप छान दिसते आहे, म्हणजे फुगणारच नाही साडी, खरोखर फुगणार नाही. शेवटपर्यंत भरीव दिसेल, लुक हिचं छान आहे आणि अतिशय उत्तम हिचं जे कलेक्शन आहे ते असणार आहे. बघा साडी केवढी छान आहे, सुंदर कलेक्शन, बेस्ट साडी आणि रिच लुक आहे. साडी दिसताना हायलाइटेड होणार, सुंदर दिसणार, उत्तम लुक तुम्हाला क्रिएट करून देणार आणि छान साडी आहे. रनिंग असेच एक अतिशय उत्तम साडी शोधताय नाईट फंक्शन साठी, तर नयनतारा हे ऑप्शन सगळ्यात बेस्ट. याचे काठ इतके स्टायलिस्ट आहे, तुम्हाला हवं तुम्ही तसं ब्लाउज याच्यावर शिवू शकता आणि खरोखर एक उत्कृष्ट साडी असेल असं मी म्हणेन. आणि छान साडी आहे,
दिसताना सुंदर आहे, शेवटपर्यंत भरीव देखील आहे आणि छान रनिंग आहे. मला असं वाटतंय, की आजची साडी ज्यांनी वेअर केली त्यांनी सगळ्यांनी आजचे नेकलेस नक्की बघावे. सगळ्यांचे फोटो मी ॲड केलेले आहे. प्रत्येक साडी अशी आहे, की जी वटपौर्णिमेसाठी उत्तम राहील, त्याच बरोबरीने गौराईंसाठी छान राहील आणि यांच्यावरचे मोत्याचे दागिने प्रत्येकावर साजतील शोभतील असे आहेत. प्रत्येक दागिन्यांवरती 20% ऑफ आहे. साडीबरोबर मागवलं तर नक्कीच तुम्ही पटकन तुमची जी ऑर्डर आहे ती प्लेस करू शकता. आणि हा कंप्लेंट नंबर आहे आणि त्याखाली हा 24/7 नंबर आहे. सप्तशृंगी क्रिएशनमध्ये एक नंबर आम्ही अजून आणखी ॲड केलेला आहे. ज्या ज्या मैत्रिणी आपल्या सप्तशृंगी क्रिएशनला येऊन गेलेल्या आहेत, ते भेट दिलेली आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, त्या प्रत्येकाला माहिती आहे की एक नंबर त्याच्यावर कायम मेन्शन असतो आणि तो नंबर आता आम्ही ऑनलाईनमध्ये सुद्धा चालू केलेला आहे. तुम्ही त्या नंबरवरती ऑर्डर्स अजिबात घेतल्या जाणार नाही. तुम्हाला मी अगदी क्लिअर सांगते. तुम्ही एक काय 50 फोटो जरी पाठवले तरी ते डिनाय होतील. पण तुम्ही जर इंदोरला आलेला आहात, तुम्हाला लोकेशन हवी आहे, तुम्हाला आपलं शॉप सापडत नाहीये. बऱ्याचदा असं होतं की कॉम्पिटिशन बरंच असल्यामुळे कधी-कधी कोणी कॉपरेट करत नाही ॲड्रेस सांगण्याकरता. मग ते लोकल असू देत किंवा मग जे पण तुम्हाला काय प्रॉब्लेम येईल इंदोरमध्ये आल्यावर, तर हा नंबर 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तुम्ही कधीही कॉल करू शकतात. संडे शॉप ओपन आहे. फक्त तुमच्या मदतीसाठी हा नंबर आहे, ऑर्डरसाठी नाही. तर हा देखील नंबर आजच तुमच्यासोबत शेअर करा. इन फ्युचर कधीही इंदोरला येण्याचा प्लॅन असेल, देन तुम्ही आमचे 4ही नंबर कधी-कधी असं ना शॉपचं जे टायमिंग आहे, ते 12 वाजेपासून तर रात्री 9 वाजेपर्यंत शॉपचं टायमिंग आहे. मी शॉपमध्ये येते तर माझं जे टायमिंग आहे, ते दुपारी 2 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच आहे. पण कधी सकाळी 7ला इंदोरला उतरले, कधी तुम्हाला असं झालं की रात्री 9 वाजता आम्ही इंदोरला आलेलो आहे. त्यावेळी पुढे जर आम्हाला हॉटेल घ्यायचं असेल, तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला, तर तुम्हाला जवळपास कुठे आम्ही हॉटेल घेऊ शकतो का? एरिया कुठे कसा आहे? असं बऱ्याचशा ज्या माहितीज आहेत, तुम्हाला या नंबरवरती आम्ही प्रोव्हाईड करू इंदोरला आल्यावर. तर नक्की इंदोरला या. तुमचं नक्की जेव्हाही याल त्यावेळेस स्वागत आहे. थँक सो मच.